क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत जो विद्यार्थी दिवस आपण 7 नोव्हेंबर रोजी साजरा करतो, का करतो आणि बाबासाहेबांचं नाव काय येतं. आपण जवळ म्हणतो की बाबासाहेबांमुळेच विद्यार्थी दिवस हा साजरा का केला जातो, तर त्याचं कारण आपण शोधून काढणार आहोत. तर चला, थोडाही उशीर न होता आपण व्हिडिओला सुरू करूया. तर आपण जाणून घेऊयात बाबासाहेबांमुळेच विद्यार्थी दिवस का साजरा केला जातो. तर चला आपण सुरू करूया. विद्यार्थी दिवस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय 27 ऑक्टोबर 2017 रोजी घेतला. अतिउच्च दर्जाची विद्वत्ता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला अजन्म विद्यार्थी मानले आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले. यामुळे शासनाने त्यांच्या शाळेत प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा म्हणजे भाषण देण्याची स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात. आता त्याचा इतिहास आपण पाहूयात. 7 नोव्हेंबरच का निवडला? 7 नोव्हेंबर 1900 रोजी बाबासाहेबांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये आताचे ते प्रतापसिंग हायस्कूल, पहिले ते गव्हर्नमेंट हायस्कूल होते, आताचे प्रतापसिंग हायस्कूल, पहिल्या इंग्रजीत इयत्तेत प्रवेश घेतला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 7 नोव्हेंबर 1900 मध्ये त्यांनी प्रतापसिंग हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. आत्ताचे प्रतापसिंग हायस्कूल पहिलं गव्हर्नमेंट हायस्कूल नाव होते. तेथे इसवी सन 1904 पर्यंत म्हणजेच 4थीपर्यंत शिकले. 1904 पर्यंत बाबासाहेब त्या शाळेत शिकले. शाळेत त्यांच्या नावाची भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आहे. शाळेच्या रजिस्टरमध्ये 1914 क्रमांकासमोर बाल भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तावेज शाळा प्रशासनाच्या परवानगीने दलित फाउंडेशन 2007 मध्ये सर्व पानांचे लॅमिनेशन करून जतन केला असून तो शाळेच्या मुख्य कार्यालयात सन्मानपूर्वक ठेवण्यात आला आहे. दलित फाउंडेशन ही अस्पृश्यता प्रथा निर्मूलनासाठी दलित युवा नेतृत्वाला बळकट करण्यासाठी काम करणारी संस्था आहे. इसवी सन 2003 पासून पत्रकार अरुण जावळे हे शाळा प्रवेश दिनाचे आयोजन करत आलेले आहे. या दिनाला विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करण्याची मागणी त्यांनी अनेकदा महाराष्ट्र शासनाला केली होती. शेवटी इसवी सन 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून ठरविला. उद्देशिका पाहूया आपण. साताऱ्याच्या प्रवर्तन संघटनाचे अध्यक्ष अरुण जावळेंनी 7 नोव्हेंबरला राज्य शाळा प्रवेश दिन म्हणून घोषित करण्यासाठी मागणी महाराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार बडोले आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या समक्ष केली होती. त्यांच्या मागणीवर दोन्ही मंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळांमधील प्रवेश दिन 7 नोव्हेंबरला विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. इसवी सन 2017 मध्ये बाबासाहेबांच्या शाळा प्रवेश या घटनेचे स्मरण म्हणून तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्यांच्या कठोर परिश्रमाची जाणीव व्हावी यासाठी शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. हे सुद्धा पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीचे आणि युगांतराची चाहुलच होती. त्यांच्या शाळा प्रवेशाने स्वतः प्रज्ञावंत तर झालेच आणि कोट्यवधी दलितांचे, वंचित बहुजनांचे उद्धारकर्ते झाले. त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी मूल्य रुजू शकली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाच्या दिवशी ही प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाची घटना आहे. या घटनेलाच देशभरातील जनता विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करते. तर हे होते मित्रांनो शाळा प्रवेश दिनाचे महत्त्व.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत गेले आणि कोट्यवधी दलितांचे, बहुजनांचे स्वप्न उज्ज्वल झाले. कारण बाबासाहेब शाळेत गेले नसते तर इथं जो समाज आहे, वंचित समाज, जो भटका समाज आपण म्हटलं जातो, त्यांना कुठलंही स्थान नव्हतं समाजामध्ये. त्या समाजाला आताही स्थान नसतं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शाळेत गेले नसते आणि शिकले नसते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या समाजाने, सगळ्या देशातील जनतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धन्यवाद मानले पाहिजे आणि आभार मानले पाहिजे की बाबासाहेब होते म्हणून तुम्ही आज इथे आहात, तुम्ही आज सन्मानाचे जीवन जगत आहात. तर त्यांचे उपकार तुम्ही कितीही काही केले तरी ते फेडता येणार नाही. म्हणून त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांना दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजीच नव्हे तर प्रत्येक दिवशी 14 एप्रिल म्हणा, 6 डिसेंबर म्हणा, या प्रत्येक दिवशी त्यांना स्मरण गेलं पाहिजे आणि त्यांच्या आठवणीत त्यांचा दिवस आपण घालवला पाहिजे आणि त्यांचं वाचन केलं पाहिजे. त्यांना समजून घेतलं पाहिजे बाबासाहेब कोण होते, काय होते. तर एवढंच होतं मित्रांनो. त्यांना कुठल्याही जातीमध्ये गणू नका. ते फक्त प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहेत. त्यांनी भारतीय लोकांसाठी काम केले, ना कुठल्या बहुजन समाजासाठी, ना कुठल्या देशासाठी. त्यांनी पूर्ण देशासाठी काम केले, पूर्ण देशातील जनतेसाठी काम केले. तर त्यांना देशाचा नेता म्हणून घोषित केलंच आहे आपण काय ते आहेतच. फक्त आपण आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे की ते देशाचे नेते, तर कुठल्या जातीचे नेते नाहीत. एवढंच मला सांगणं आहे. तर सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. तर व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. चला बाय.